इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून दररोज हजारो लिटर दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळते। नदी प्रदूषणामुळे हजारो नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असून शेती नापीक होत चालली आहे। ओढ्यातील दूषित पाणी नदीत सोडणं बंद करावं या मागणीसाठी आज आंदोलन अंकुश संघटनेनं आक्रमक भूमिका घेत काळ्या ओढ्याजवळ तासभर रास्ता रोको आंदोलन केलं। तरीही महापालिका प्रशासनाला जाग आली नाही। अखेर आंदोलकांनी जेसीबी आणि ट्रॅक्टरसह थेट काळ्या ओढ्यात दगड मातीचा बांध घातला। सुमारे 3 तास हे आंदोलन सुरू होतं, पण महापालिका किंवा पोलीस प्रशासनानं या आंदोलनाची जणू दखलच घेतली नाही। उगमापासून ते संगमापर्यंतच्या अनेक गावातील मैलायुक्त सांडपाणी, रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे। नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्यानं हजारो एकर शेती नापीक होत असून नागरिकांच्या जीवन मरणाचा आणि जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। नदी प्रदूषण मुक्तीसाठी अनेक आंदोलनं झाली, बैठका झाल्या, पण पंचगंगेचं प्रदूषण मात्र कमी होताना दिसत नाही। त्यामुळे आंदोलन अंकुशनं आरपारची लढाई सुरू केली आहे। गेल्या महिनाभरात या आंदोलनाची प्रदूषणाच्या विषयावर इचलकरंजीतील प्रांत कार्यालयात 2 बैठका झाल्या। काळ्या ओढ्यातून पंचगंगेत मिसळणारं पाणी रोखण्यासाठी ओढ्यात बांध घालू असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेनं दिला होता। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शिरोळ तालुक्यातील शिरोळ, कुरुंदवाड, धरणगुत्ती, नांदणी, शिरडोण, टाकवडे, हेरवाड, तेरवाड, अब्दुल्लाट, शिरदवाड, शिवनाकवाडी ही गावं बंद ठेवण्यात आली। ग्रामस्थांनी जेसीबी, ट्रॅक्टरसह इचलकरंजी टाकवडे रस्त्यावरील ओढ्याजवळ जमून रास्ता रोको आंदोलन केलं। पंचगंगा प्रदूषणाबाबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गप्प का आहेत असा प्रश्न आप्पा पाटील यांनी उपस्थित केला। आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, विश्वास बालीघाटे, भवानीसिंग घोरपडे, राकेश जगदाळे, सुनील कुरुंदवाडे, संदीप चोडणकर, बजरंग लोणारी, सुनील बारवाडे यांच्यासह आंदोलकांनी नदी प्रदूषणाबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या। दूषित पाणी नदीत मिसळणं बंद केलं नाही तर ओढ्यात भराव टाकण्याचा पुन्हा इशारा दिला। तरीही इचलकरंजी प्रशासनाकडून कुणीच आलं नाही। त्यामुळे आक्रमक आंदोलकांनी घोषणाबाजी करत ओढ्याकडे धाव घेतली। एका आंदोलकानं तर ओढ्यावरील पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्यानं चांगलाच गोंधळ उडाला। अन्य आंदोलकांनी त्याला रोखलं आणि ओढ्याकाठचे दगड, धोंडे ओढ्यात टाकून बांध घालण्याचा प्रयत्न सुरू केला। त्यानंतर जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ओढ्याकाठची दगड, माती लोटून दूषित पाण्याचा प्रवाह नदीत जाण्यापासून रोखला। उद्यापासून शिरोळ तालुक्यातील सगळा कचरा या ओढ्यात टाकला जाईल आणि ओढा कायमस्वरूपी बंद करू असा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिलाय। इचलकरंजी महानगरपालिकेनं इथल्या प्रोसेस कारखान्यांनी आपलं सगळं प्रदूषित आणि विषारी पाणी पाजून आमच्या पंचगंगा काठावरच्या नागरिकांची अक्षरशः वाट लावलेली आहे। प्रत्येक घरामध्ये पेशंट आहेत कॅन्सरचे। नद्यांचं पाणी पाजून शेतकऱ्यांची शेती सगळी नापीक होण्याच्या मार्गावर आहे। शेतकऱ्यांना नदीत पाणीमध्ये उतरायचं सुद्धा धाडस होत नाही, अंगाला खाज उठतात, फोडं उठतात आणि अशी सगळी विदारक परिस्थिती असताना इथलं आणि हे पाणी ह्या ओढ्यामध्ये सोडणं बेकायदेशीर असताना कुठलंही प्रशासन, प्रदूषण मंडळ असू दे, नगरपालिका असू दे किंवा इथले महसूल प्रशासन असू दे, कुणी हे पाणी बंद करायसाठी प्रयत्न करत नाही। गेल्या 1 महिन्यापासून आम्ही मागणी करावली, पण ते करत नाहीत। आता आम्ही इथले नागरिक येऊन हे ओढे बंद करणार आहे आणि आता बंद केलेलाच आहे। उद्यापासून ह्या भागातला सगळा कचरा ह्या सगळ्या काळ्या ओढ्यामध्ये यायला पाहिजे असं आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीनं आवाहन करणार आहे, नगरपालिकेनं, आणि हा सगळा काळा ओढा उद्यापासून बंद व्हायला सुरू। या आंदोलनावेळी चुडमुंगे आणि पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यात काही काळ वादही झाला, पण बांध घालतेवेळी महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली। एकमेकांकडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकणाऱ्या अशा अधिकाऱ्यांमुळे पंचगंगेचं प्रदूषण मात्र वाढत आहे।